नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर उद्या आहे मंगळवार, तर उद्या आहे अंगारक संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी कोणतीही असो, आपण मग आपल्या मुलांसाठी काही सेवा उपाय केल्यामुळे किंवा आपली मग कोणती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी, आपली कोणतीही अडचण दूर होण्यासाठी आता आपण संकष्टी चतुर्थीचा उपवास तर करतच असतो. कारण की इतर ज्या संकष्टी चतुर्थीचा ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी मग वर्षातून ज्या 2 संकष्टी चतुर्थी येत असतात तर त्या 2 संकष्टी चतुर्थीचा उपवास करायचा आहे. आता तो त्यामध्ये ही एक अंगारक संकष्टी चतुर्थी आहे आणि अजून एक जी येईल ती एक अंगारक संकष्टी चतुर्थी. म्हणजेच की ज्या 2 संकष्टी असतात तर त्या संकष्टी चतुर्थीचा जर आपण उपवास केला तर आपल्याला वर्षभर ज्या प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते तर त्याचं आपल्याला फळ मिळत असतं. कारण की प्रत्येकाला प्रत्येक महिन्याच्या ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी मग ह्या 2 संकष्टी चतुर्थी आवर्जून उपवास करायचा आहे. त्याचबरोबर आपण उपवास तर करत असतो, काही सेवा करत असतो, काही उपाय करत असतो. पण आपण उपवास केला आणि काही सेवा नाही केल्या तर आपलं काय होतं की आपल्या घरातला काही दोष वगैरे असतात, आपली कोणती कठीण इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून मग आपल्याकडून कळत नकळत काही चुका होत असतात. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक प्रभावी उपाय करायचा आहे. तर तो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ह्या फोटोमध्ये जे पान दिसत आहे तर ते पान आहे लाल जास्वंदीचं जे फूल असतं तर त्याचं हे पान आहे, त्या झाडाचं पान. कारण की लाल जास्वंदी ही गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त प्रिय आहे. आता आपण जास्वंदीचं फूल हे गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करत असतो. ज्यांना दररोज शक्य होत नाही त्यांनी मग संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तरी बाप्पांना आवर्जून अर्पण करायचं आहे. त्यामुळे मग आपल्याला या पानाचा जो उपाय कसा करायचा आहे, हे पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. आपल्या घरी झाडं असेल तर मग घरी आणायचं आहे किंवा आजूबाजूला कुठे असेल तर ते घरी घेऊन यायचं आहे. त्याचा आपल्याला कसा उपाय करायचा आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पूर्ण माहिती मग समजेल. आता उपवास जरी आपण नाही केला तरीही आपण हा उपाय करू शकतो, सेवा करू शकतो. आता ज्यांना नाही शक्य झाला तर बऱ्याच महिलांचं काय होतं की लहान मूलबाळ असल्यामुळे उपवास नाही करायला जमलं तर मग त्यांनी मग हा उपाय केला तरीही चालेल. किंवा काही महिला नोकरीसाठी बाहेर असतात, त्यांना भरपूर कामं असतं. उपवास करून उपवासाचे पदार्थ खाऊन मग त्यांना ते काम नसेल जमत तर त्यांनी मग उपवास न करता पण हा उपाय करू शकता. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता कधीही आपली कोणती इच्छा मनोकामना पूर्ण आपण मग गणपती बाप्पाचा उपवास तर करतच असतो. तर अडचणी येत असतील तर मग आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पाच्या सेवा करायच्या आहेत. गणपती बाप्पाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि गणपती बाप्पांचा उपवास करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस घरातील प्रत्येक व्यक्ती स्नान करत असेल तर त्या व्यक्तीच्या स्नान करण्याच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून मग स्नान करायचं आहे. आता विशेष ज्या तिथी असतात तर त्या दिवशी मग तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. तर प्रत्येकाला जर तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही, जर ज्यांना शक्य होतं त्यांनी आवर्जून करायचं आहे. आणि नंतर मग काय करायचं आहे, आपल्याला जे समुद्री मीठ जे असतं तर ते मीठ पण थोडंसं टाकून त्यामध्ये स्नान करायचं आहे. कारण की समुद्री मीठ टाकल्यामुळे काय होतं की आपलं मन शुद्ध होतं आणि आपल्या मनातील ज्या नकारात्मकता आहेत तर त्या शरीरातील नकारात्मकता पण निघून जात असतात. म्हणून ह्या 2 वस्तू आवर्जून टाकून स्नान करायचं आहे. तर घरातील लहान मुलं असतील, मोठे व्यक्ती असतील, सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. कारण की लहान मोठे व्यक्ती असतील तरी त्यांना सगळ्यांना हा उपाय केल्यामुळे त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाते आणि त्या व्यक्तीची प्रगती होते. किंवा त्या व्यक्तीमध्ये कोणती इच्छा असेल तर त्या व्यक्तीची मग इच्छा पूर्ण होण्यासाठी पण मदत होते. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता हा उपाय तुम्ही मग घरी करू शकता किंवा मग तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं असेल तर तिथे पण काही वस्तू अर्पण करू शकता. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता हा उपाय तुम्ही सर्वांसाठी करू शकता. सकाळी करू शकता किंवा मग संध्याकाळी केलात तरीही चालेल. शक्यतो तुम्ही सकाळीच हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला आपण ज्यावेळेस सकाळी देवपूजा करून घेतो त्यावेळेस मग आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर गणपती बाप्पाच्या मूर्तीला ताम्हनात घ्यायचं आहे आणि मग गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन पंचामृत बनवून तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. जर पंचामृत नसेल तर दूध आणि पाण्याने तुम्ही अभिषेक घालू शकता. त्यानंतर मग आपल्याला गणपती बाप्पांना चंदन लावायचं आहे आणि मोदक बनवायचे आहेत गणपती बाप्पांना. आता जर तुम्हाला मोदक बनवणं नाही शक्य झालं तर तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवू शकता. पण शक्यतो ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे आवर्जून मोदक बनवायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाल जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त प्रिय असतं. म्हणून मग ते फूल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि मग गूळ खोबरं म्हणून नैवेद्य ठेवायचं आहे. आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या सगळ्या वस्तू अर्पण करून झाल्यानंतर
आता जे आपण पान घेऊन येणार आहोत तर ते पान आपल्याला अगोदरच घेऊन यायचं आहे सकाळीच. तर जवळपास जिथे कुठे झाड असेल तिथून ते पान एकच पान घेऊन यायचं आहे. नंतर काय करायचं आहे आपल्याला, ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही त्यावरती गंगाजल टाकलात आणि धुवून घेतलात तरीही चालेल. ते पान धुवून झाल्यानंतर मग आपल्याला त्या पानावरती एक काय करायचं आहे, चंदन घ्यायचं आहे आणि चंदनाने तुमची जी कोणती इच्छा असेल तर ती कमी अक्षरामध्ये त्या पानावरती लिहायचं आहे. आता जर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल, घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर मग तुम्ही आर्थिक म्हणून लिहायचं आहे. आणि मुलं होत नसतील तर संतानप्राप्ती होत नसेल तर संतानप्राप्ती म्हणून लिहायचं आहे. किंवा मुलांच्या शिक्षणासाठी करत असाल, कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती मग कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे त्या पानावरती. आणि मग नंतर काय करायचं आहे, ते जे पान आहे तर ते पान गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. पण ते पान अर्पण करण्या अगोदर ते पान आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हा उपाय करत असताना देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि मगच हा उपाय करायचा आहे. त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, त्यामध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता आपण देवघरात तर दिवा दररोजच प्रज्वलित करत असतो, पण हा वेगळा दिवा आपल्याला आपण जी सेवा करत आहोत त्याबद्दलची साक्ष म्हणून दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि ते जे पान आहे तर आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग आपल्याला आपली जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा मग गणपती बाप्पांना सांगायची आहे. नंतर काय करायचं आहे, मग ते पान मग गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांना ते पान अर्पण केल्यानंतर आपल्याला अथर्व शीर्ष म्हणायचं आहे 3 वेळा आणि मग फलश्रुती म्हणायची आहे 1 वेळा. आता जर तुम्हाला हे म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करून एखादा व्हिडिओ असतो तो व्हिडिओ लावून पण तुम्ही मग काय होईल की श्रवण करून मग हात जोडून श्रवण केलात तरीही चालेल. किंवा मग तुम्ही ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हटलात 108 वेळा तरी पण चालेल. मग या दोन्हींपैकी कोणताही एक मंत्र म्हणू शकता तुम्ही, म्हणजेच की अथर्व शीर्ष, फलश्रुती आणि मग ओम गण गणपते नमः. तर हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ते पान आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही सकाळी उपाय केलात तर दिवसभर ते पान तिथेच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी जर उपाय केलात तर रात्रभर तिथेच ठेवायचं आहे. आणि सकाळी उपाय केलात तर मग संध्याकाळी काय करायचं आहे, आपल्याला जवळपास जिथे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे मंदिरात जायचं आहे. तिथे जात असताना गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत, म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य, 21 दुर्वांची जुडी, ह्या सगळ्या वस्तू गणपती बाप्पांना प्रिय आहेत आणि ह्या वस्तू आपल्याला तिथे मंदिरामध्ये घेऊन जाऊन गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. जरी गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर इतर कुठल्याही देवांचं मंदिर असेल तर प्रत्येक मंदिरामध्ये गणपती बाप्पाचा फोटो म्हणा किंवा मूर्ती म्हणा ही असतेच. त्यामुळे मग तिथे गेल्यानंतर ह्या सगळ्या वस्तू अगोदर अर्पण करायच्या आहेत आणि तुम्ही जे पान घेऊन गेला आहेत घरून तर ते पान मग आपल्याला गणपती बाप्पांना तिथे अर्पण करायचं आहे. ते पान तिथे अर्पण केल्यानंतर तुमची जी पण काही इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहिली आहे तर त्याबद्दल बाप्पांना सांगायचं आहे, प्रार्थना करायचं आहे तुमची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी. तर हा उपाय केल्यामुळे काय होईल की आपल्या मुलांची म्हणा किंवा तुमची कोणती कठीण इच्छा आहे, घरातील दारिद्र्य आहे, जे पण काय असेल तर ते नक्की पूर्ण होण्यासाठी मदत होते. आणि जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय केलात तर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही जिथे कुठे मंदिर असेल तर मंदिरात जाऊन उपाय करायचा आहे. तर मग आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही, त्यावेळेस घरातील इतर व्यक्तीने केलात तरीही चालेल. किंवा घरामध्ये जर सुतक असेल तर घरातील कोणत्याच व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.